सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. काल त्यांनी सांगितलं की ITC कामगार संघटनेचं विजन वेगळं होतं. ते काय होतं बघूया आपण. शांतता, सलोखा, उत्पादकता आणि नाविन्यपूर्णता नात्यांमध्ये सर्वोत्कृष्टता आणणं, ज्या योगे कंपनी जागतिक पातळीवर उत्कृष्ट ठरेल. तसंच प्रबोधन, टीमवर्क, विश्लेषणात्मक भूमिका, सतत शिकत राहणं, प्रामाणिकपणा, विश्वास, निपक्षपातीपणा आणि पारदर्शीपणा यांच्या सहाय्यानं उत्तम आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्य प्राप्त करणं. स्वयंप्रेरणेनं वेगळ्या वाटेनं जाऊन उत्पादकता वाढवणं. प्रदीप ठाकरे या एका तरुण कामगारानं कल्याणी ब्रेक्समधली कामगार संघटना उभारली. कल्याणी ब्रेक्स कंपनीनंतर बॉशनं पुण्यात विकत घेतली. ठाकरे हा महाराष्ट्रातल्या अकोल्याजवळच्या वाशिममधून आलेला एक गरीब युवक. त्यानं आपलं शिक्षण कसं बसं पैसा जमा करून पूर्ण केलं आणि गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतला. पुण्यात तो नोकरी शोधायला आला आणि मिळतील ती कामं केल्यानंतर शेवटी त्याला कल्याणी ब्रेक्समध्ये नोकरी मिळाली. मी आणि ठाकरे मिळून कामगार संघटनांचं सकारात्मक योगदान यावर एकदा चर्चा करत होतो. आमच्या चर्चांचा केंद्रबिंदू उत्पादकता या विषयाकडे वळला. त्यावर ठाकरे यानं मला एक रंजक गोष्ट सांगितली. बॉशच्या मॅनेजरनी त्याला सांगितलं ते म्हणजे मायनार्ड ऑपरेशन सिक्वेन्स टेक्निक हे तंत्रज्ञान वापरून उत्पादनातल्या प्रत्येक प्रक्रियेची प्रमाणवेळ मोजणार आहे, ज्याद्वारे उत्पादकता वाढायला मदत होईल. यासाठी कंपनीकडून मिळालेल्या प्रशिक्षणाबाबत समाधानी नसल्यानं ठाकरे आणि त्यांच्या संघटनेच्या समितीनं एक स्वयंप्रेरितपणे पाऊल उचललं. त्यांनी संघटनेच्या समिती सदस्यांना मोस्टच्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण द्यायला एक सल्लागाराला बोलावलं. उत्पादन क्षमता वाढवण्याच्या योजनेत या संघटनेकडून खूप अनपेक्षित प्रतिसाद होता. आपल्या संघटनेची प्रतिमा बदलण्यासाठी काहीतरी सकारात्मक कृती करावी असं ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ठरवलं. त्यांनी उत्पादनाच्या एका लाईनची जबाबदारी स्वीकारण्याचं ठरवलं. उत्पादकता वाढवण्याच्या कामाला ते लागले. त्यांनी ते काम आपलं मानलं. त्यांनी मग एक प्रोजेक्ट रिपोर्टही तयार केला. मी तो रिपोर्ट पाहिला. उत्पादन प्रक्रियेबाबत खूप चांगली निरीक्षणं आणि काय कृती करायला हवी याबाबतच्या उत्तम नोंदी त्यात होत्या. संघटना समितीनं कायसेन, पोकायोक यासारखी अनेक तंत्र या प्रकल्पावर काम करताना वापरली होती. उत्पादनाचा दर वाढवण्यापेक्षा यंत्र जास्तीत जास्त वेळ कार्यक्षमपणे चालवणं आणि यंत्र बंद असण्याचा वेळ कमीत कमी करणं यानं उत्पादनकता वाढेल असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या प्रकल्पामुळे उत्पादनाचा दर खरोखर वाढला. हा पुढाकार संघटनेनं घेतला होता. हा या प्रकल्पातला सर्वात महत्त्वाचा पैलू होता. एक कल्पक योजना. संघटना सदस्य वर्गणी रक्कम परत करते. ठाकरे इतर अनेक संघटनांना त्यांच्या कैक योजनेपुढे निघून गेला. त्यानं कामगार सदस्यांच्या लाभाच्या योजना राबवल्या आणि देना बँकेबरोबरची योजना तर खूपच महत्त्वाची ठरली. त्यानं देना बँकेसमोर एक नाविन्यपूर्ण योजना मांडली. आपल्या योजनेबाबत बँकेचं मन वळवायला त्याला 3 वर्ष लागली. संघटनेकडे चांगली आर्थिक बचत होती आणि त्याची ठाकरेला काळजी होती. ते प्रत्येक सदस्याकडून दर महिन्याला 100 रुपये वर्गणी घ्यायचे. यातून रक्कम वाढत गेली आणि ठाकरेला यानंतरचा धोका दिसत होता, पैशाची अफरातफर. संघटना समित्या आपल्या हितासाठी संघटनेची बचत वापरण्यासाठी किंवा त्यांना तसं करायला प्रवृत्त करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे उघड गुपित आहे. ठाकरेला ते टाळायचं होतं आणि कामगारांना अतिरिक्त पैसे मिळवून द्यायचे होते. ठाकरेच्या नेतृत्वाखाली संघटनेनं एक नाविन्यपूर्ण योजना तयार करून देना बँकेसोबत अंमलातही आणली. सदस्यांकडून दरमहा 100 म्हणजेच वर्षाला 1200 रुपये वर्गणी घेऊन जमा झालेल्या रकमेतून संघटनेनं प्रत्येक सदस्याला 5 लाखांचा अपघाती विमा मिळवून दिला. यासाठी लागणारे पैसे बचतीच्या रकमेतून वजा करून उरलेली रक्कम प्रत्येक सदस्याच्या वाट्याला
ज्या प्रमाणात आली त्या रकमेचं कामगार सदस्य आणि संघटना या दोघांच्या नावावर बँकेत एक मुदत ठेव योजना सुरू केली. मुदत ठेवीची मुदत 1 वर्षाची होती. त्यावर जमा होणारं व्याज दरवर्षी मूळ रकमेत जोडलं जायचं. कामगार सदस्यांना ती रक्कम त्यांनी 5 वर्ष कंपनीत काम करून कंपनी सोडताना किंवा निवृत्तीच्या वेळी मिळायची. या योजनेमुळे संघटनेचं कामकाज चालू राहील इतपतच माफक रक्कम संघटनेकडे राहील याची काळजी घेतली होती. ही योजना सुरू होऊन 3 वर्ष झाली आहेत. कामगारांना न वापरलेला पैसा परत मिळतो आणि संघटनेला सगळ्या सदस्यांची विश्वासार्हता मिळते. थर्मेक्स संघटनेची लक्षणीय वाढ. थर्मेक्स कर्मचारी संघटना ही त्यांच्या म्हणण्यानुसार ISO 9000-2008 हे प्रमाणपत्र मिळवणारी पहिली संघटना आहे. ते ज्या प्रकारे रेकॉर्ड ठेवतात ते अद्भुत आहे. संघटनेच्या कार्यालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कामं त्यांनी नीट ठरवलेली आहेत. थर्मेक्स संघटनेनं वर्कमन सॅटिस्फॅक्शन सर्व्हेसुद्धा घेतला होता. असं सर्वेक्षण कोणत्याही कामगार संघटनेनं करण्याची ही पहिलीच वेळ असावी असं मला वाटतं. कामगार संघटनेच्या कामकाजावर आणि त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कामगार समाधानी आहेत का हे जाणून घेणारी 7 प्रश्नांची प्रश्नावली ते कामगारांमध्ये वाटायचे. त्यांच्या शिरपेचात तसे अनेक मानाचे तुरे आहेत, तरी या कामाकरिता तोड नाही. थर्मेक्स संघटनेची देखील एक गुणवत्ता योजना आहे. ती अशी: व्याप्ती, कामगारांच्या सर्वसाधारण प्रकरणांचं व्यवस्थापन आणि गुणवत्ता धोरण. उज्ज्वल भवितव्यासाठी कामगाराचं हित तसंच मालक आणि व्यवस्थापन यांच्याशी कामगारांचे चांगले व्यावसायिक संबंध हवेत, म्हणून आम्ही थर्मेक्स कामगार संघटना उत्साहपूर्णतेनं कंपनीच्या भरभराटीसाठी कंपनीत गुणवत्ता प्रणाली तयार करण्यासाठी सज्ज आहोत. आमच्या कामात आमचे कर्मचारी उत्तम व्यवस्थापन आणि कामगारांचं समाधान यांचं मूल्य जाणतात. ते साधण्यासाठी व्यवस्थापन आणि कामगारांच्या अपेक्षांनुसार चांगलं कामाचं ठिकाण तयार करणं हा यावर एकमेव उपाय आहे. आमच्या संपूर्ण चमूचा उद्देश थर्मेक्स कामगार संघटना हे सर्वसाधारण कामगारांच्या समस्यांवर संपूर्णपणे उपाय शोधणारं आणि त्यासाठी कामगार आणि व्यवस्थापनाच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणारं विश्वासार्ह नाव असावं असं आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंब्लीज लिमिटेड यातला कामगार संघटनांचा लक्षणीय पुढाकार. वाटाघाटी या कंपनीच्या औद्योगिक नातेसंबंधामधल्या एक विलक्षण कालपटाचं प्रतिनिधित्व करतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या ख्याल गायकीशी मला कायम त्याची तुलना करावीशी वाटते. त्यात सुरुवातीला आलाप, मग विलंबित लय आणि शेवटी वेग असलेली द्रुतलय घेऊन मग तिहाईवर सुरुवातीची ओळ 3दा गायल्यानंतर गाणं संपतं. एखाद्या करारनाम्याच्या वाटाघाटीमध्ये मला हाच आकृतिबंध दिसतो. व्यवस्थापन आणि संघटना एकमेकांच्या मनात काय चाललंय याची चाचपणी करत असतात. एकमेकांच्या अपेक्षा आणि मागण्या विचारात घेत असतात. खूप निकरानं वाटाघाटी करतात आणि काही अटीतटीच्या बैठका झाल्यानंतर समोरच्याला त्याच्या वचनांच्या आठवणी करून देत करारपत्र अखेरीस होतं. अर्थात करारपत्रापर्यंत यशस्वी वाटचाल झाली असेल तरच हे घडतं. मात्र याला दोन्ही पक्ष जबाबदार असतात. काही वेळा करारपत्रांपर्यंत गोष्टी पोचतच नाहीत. अशा वेळी गोष्टी वादविवाद किंवा शारीरिक हिंसेपर्यंत पोचतात. या सर्व प्रक्रियेकडे दोन्ही पक्षांकडून नातं जोडणं यापेक्षा करार करणं अशा रीतीनं पाहिलं जातं. नातं जोडायचं असेल तर मोकळं मन आणि प्रामाणिकपणा हवा. याचा अर्थ तुम्ही उदारमतवादी आणि तरीही वचन देताना मर्यादा जाणणारे असणं गरजेचं आहे. आपण एक सगळीकडे रूपकच वापरतो आहोत, तर ही प्रक्रिया देखील जोडीदाराची मनधरणी करण्यासाठी असते असं म्हणू. तुम्ही जोडीदाराचा अनुनय करत असता तेव्हा तुम्ही विना अट वचनं देता. तुम्ही आणाभका देऊन मोराप्रमाणे तुमचा पिसारा फुलवता. अशा प्रकारे अनुनय करणं हे उद्योग जगातल्या नात्यांमध्ये तरी दुर्मिळ आहे. कथा सांगण्यापूर्वी त्याबद्दल इतकी उत्कंठा वाढवणं पुरे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंब्लीज लिमिटेड यांचा कारखाना पुण्यात
भोसरीमध्ये आहे. त्यांनी 95 कामगारांना भरती करून घेतलं, ज्यांनी एक संघटना तयार केली. तेव्हा त्या संघटनेनं 4 वर्षांपूर्वी वेतन कराच्या वाटाघाटी केल्या. तेव्हा ते कराराच्या आवेशात होते, त्यामुळे ते प्रकरण कधीच लक्षात ठेवू नये अशा टोकाला पोचलं, म्हणजे हिंसेपर्यंत पोचलं. ते करारनाम्याचं जुनं प्रकरण 2015च्या सप्टेंबरमध्ये संपलं. संघटनेनं एक टोकाची भूमिका घेतली. टोकाची का? कारण कंपनी त्याआधी 3 वर्ष तोट्यात चालली होती. एकूण तुटीची रक्कम 48 कोटी रुपयांपर्यंत पोचली होती. गेल्या 4 वर्षांमध्ये महसूल 571 कोटींपासून 50% खाली येऊन 291 कोटी रुपयांवर आला होता. तुम्ही आजारी माणसाचा अनुनय करता का? याचं उत्तर म्हणजे जोपर्यंत तो माणूस जिद्दीनं आजारावर मात करून त्यातून बाहेर पडेल अशी खात्री वाटेपर्यंत नक्कीच नाही. टोकाची भूमिका हे शब्द वापरायचं कारण म्हणजे संघटनेनं मागण्या कागदावर मांडल्याच नाहीत. त्याऐवजी त्यांनी नात्यातल्या अदृश्य बंधाला खतपाणी घालणारी एक मागणी केली. त्यात तडजोडीला जागाच नव्हती. त्यांनी ASALच्या व्यवस्थापनाला सरळ एक पत्र पाठवलं. माझ्याकडे त्या पत्राची एक प्रत आहे. त्यातला मजकूर असा: पुढे जाण्याआधी आम्ही तुमच्याकडून काही विवेकाचे शब्द आणि प्रोत्साहन यांची अपेक्षा करतो. गुंतवणूक आणि वाढ याला पोषक असं सृजनशील आणि सुयोग्य वातावरण आम्ही निर्माण करू, असं इथे आम्ही नमूद करू इच्छितो. सर, आम्ही एकदम वेगळा मार्ग चोखाळायचा ठरवला आहे. तो व्यवस्थापन आणि संघटना यांच्यात ताण, मत्सर, शत्रुत्व, दुफळी इत्यादी माजवणार नाही. आम्ही या सर्व बाबींची तपशीलवार कागदपत्र तयार करत आहोत आणि योग्य वेळी तुमच्यासमोर ते मांडू. यावेळी आम्ही वेतनवाढीची मागणी करत नाहीच आहोत, पण वेतनवाढ प्राप्त करू जे तुमच्या सहकार्याशिवाय आणि सहाय्याशिवाय शक्य होणार नाही. आम्ही हे विचारपूर्वक मांडत आहोत आणि आमच्या वागण्यातून आणि वृत्तीतूनही ते दिसेल. उत्पादन क्षमतेत सुधारणा सुचवताना आम्ही केवळ कामगारांचा नव्हे तर कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवल या सर्व बाबींचा विचार करून आम्ही आमचा सविस्तर प्रस्ताव मांडणार आहोत. आपली कंपनी बाजारपेठेत दीर्घकाळ टिकून राहावी आणि स्पर्धात्मकता वाढावी यासाठी आम्ही कोणत्याही गोष्टीचा कमीत कमी अपव्यय कसा होईल याचाही प्रस्ताव मांडू. नातं जोडायचं असेल तर पहिल्यांदा ते स्वयंप्रेरणेनं उभं राहायला हवं, प्रतिक्रिया म्हणून नव्हे. ASALच्या कामगार संघटनेनं उचललेलं हे पाऊल या दृढ समजुतीवर आणि धारणेवर उभं होतं. परिणाम? सुरुवातीला काही आढेवेढे घेतले गेले, पण लवकरच ते सगळं संपुष्टात आलं आणि व्यवस्थापनानं सकारात्मक प्रतिसाद दिला. मागण्यांची यादी नव्हती, पण उत्पादन क्षमता वाढवण्याचे प्रस्ताव संघटनेबरोबर बैठकांमध्ये चर्चेत आले. तोट्यात चाललेल्या कारखान्याला वेतनवाढ देऊनही टिकून राहायचं असेल तर उत्पादकता वाढवणं अनिवार्य असतं. तरी उत्पादकतेतील वाढ वेतनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरवते. या केसमध्ये मग व्यवस्थापनानं सकारात्मक प्रतिसाद दिला. काय द्यावं आणि घ्यावं याबद्दलची तयारी दोन्ही पक्षांना मार्गदर्शक ठरली. परिणाम? उत्पादकता 60 ते 70% इतकी वाढली. 4 वर्षांमध्ये प्रत्येकी 7,000 रुपये इतकी वेतनवाढ मान्य झाली. त्यात किमान वेतना इतक्या विशेष भत्त्याची भर पडली. इन्सेंटिव्हची योजनाही मंजूर झाली आणि 2500 रुपये बोनसही मिळाला. उद्योग जगात हे सर्वोत्तम आहे असं नाही, पण प्राप्त परिस्थितीत हे उत्कृष्ट आहे हे नक्की. या करारपत्रातले इतर मुद्देही प्रशंसनीय होते, पण या लेखाचा तो विषय नव्हे. ASALच्या व्यवस्थापनानं भरघोस वेतनवाढीचा प्रस्ताव दिला हे कौतुकास्पद आहे. कंपनीची आर्थिक स्थिती पाहता उत्पादन क्षमता वाढवणं ही त्यावेळची मोठी गरज होती, ज्याबद्दल कामगारांनी हात पुढे केला. विन विन अशी परिस्थिती दोन्ही पक्षांनी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन धोरणात्मक विचार केल्यामुळेच तयार झाली, हे मान्य करायलाच हवं. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.